ऐकूया आशिष सरांना. धन्यवाद. सचिन यांचा पहिला बॉल प्रमोद साठी पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅच होणं महत्वाचं आणि कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉल वरती मात्र संधी क्रिएट केली होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाहीये. जीवदान मिळालंय पहिल्या बॉल वरती. जुळेवाडी विरुद्ध भवानीनगर सळवे दोन तुल्यबळ संघातली लढत, सेमीफायनलची लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सचिन आसवले गोलंदाजी मध्ये षटक हाताळतायत. एनके आता स्ट्राइक इन एंडला. सुपर ओव्हर. वेगाने टाकलाय हा बॉल. वेगवान चेंडू हाताळलाय. टॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न. स्ट्राइक रोटेट झाली आहे. वेगाने ही धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव तर जरूर आली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र 2 या धाव संख्येवरती. 3 बॉलचा खेळ चालला. अजून 3 बॉल शिल्लक. मागील मॅच मध्ये प्रमोदच्या बॅट मधून अगदी षटकाराची आतिषबाजी पाहिली. सचिन निघालाय पुन्हा एकदा प्रमोद साठी. बाटला ब्रश झालाय. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र प्राप्त होईल. अक्कू टप्प्याचा बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. तीन धावा धाव फलकावरती. हो जबरदस्त स्ट्रोक. बेधडक फटका आलाय. एकदम कडक 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 षटकार. जबरदस्त स्ट्रोक. नऊ धावा धाव फलकावरती लागतायत. फुल टॉस बॉल. आक्रमण केलंय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो. शेवटच्या बॉलवरती चौकार. 4 धावा प्राप्त होत आहेत. इनिंगची होते समाप्ती. टीमची धावसंख्या झाली 13. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आता टीम जुळेवाडी संघाला 14. चला भवानीनगर सळवे लगेच फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय. फायनल मध्ये मंगलमूर्ती मराठवाडी दाखल झाली आहे. चक्रवर्ती शेट्टी साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. मायेची, आपुलकीची आणि मराठवाडीची शाल
आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पचक्र देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. विजय साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू मध्ये पहिला बॉल शंभूचा पहिलाच बॉल अगदी वेगाने टाकलेला हा बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 5 चेंडू मध्ये आता करायचे 14 धावा. ओहो जबरदस्त अक्रॉस द बॅट. काय फटका सजवलाय. षटकारामध्ये स्वॅग आहे. बॅट्समन शैलेशचा वेगळाच अंदाज आहे आणि वेगळ्याच अंदाजाने मात्र खेळलेला हा फटका षटकार. 4 चेंडू 8 ची गरज आहे. आता येणारे 4 बॉल 8 धावांची गरज. चार चेंडू 8 ची गरज. ओ खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. थोडंसं फाउंडलिंग पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे जो किंग पत्करली. फेकी थोडीशी लेट आणि बघा दुष्काळात 13वा महिना. बाय 1 गेट 1 फ्री. आणि शैलेश तेच म्हणत असे उसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता. ओहो क्लीन बोल्ड. काठी काढले. दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. जशास तसं दिलंय उत्तर. महत्वाची विकेट आली आहे आता. कमबॅक करून दिलंय शंभूने. अचूक टप्पा अचूक लाईन व्हेरिएशन होतं आणि शंभू याचसाठी ओळखला जातो. हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती दिशा द्यायची होती. दोन ला 5. अधिक काटकर स्ट्राइक एंडला. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. शंभू एक कडवं आव्हान गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतंय. महत्वाची विकेट होती. शैलेशला माघारी धाडलंय. 2 चेंडू 5 ची गरज आणि आणखीन एक विकेटचं पतन. OUT आउट. तोच टप्पा
5 धावांची गरज. सेमी फायनलची ही लढत मात्र पाहायला मिळते. एका बाजूला टीम जुळेवाडी, दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे. 1 चेंडू 5 धावा. युनिट नंबर 3 मध्ये दाखल होणारा बॅट्समन मात्र पाहायला मिळतोय. दीपक काटकर. दीपक वरती जबाबदारी आहे. 1 चेंडू 5. षटकार हा मारायचाच आहे. 1 चेंडू 5. हो हो, फटका सजवलाय. बॉल हवेत आहे. कॅच तर ड्रॉप झाली आहे. धाव घेतलेली नाहीये. फटका तर चांगला सजवला होता आणि फायनलची तिकीट मिळवली आहे. भवानीनगर सळवे फायनल मध्ये दाखल होणारा संघ. चला टॉस साठी या लगेच. मंगलमूर्ती मराठवाडी आणि भवानीनगर सळवे संघ.